नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। आता एका भांड्यामध्ये 1 कप इतके पोहे, त्याचबरोबर त्याच्यामध्ये 2 अंडी घालून तुम्ही कधी ही रेसिपी ट्राय केली का हो? आता ही नेमकी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजच्या रेसिपीसाठी आपल्याला हवी 2 अंडी। अंड्याचे पण ना 2 प्रकार असतात, तुमच्याकडे कुठल्या अंड भेटेल ना ते घेतला तरी चालेल, म्हणजे गावठी किंवा बॉयलर। आता जी आपण अंडी घेतली ना ती एका वाटीमध्ये इथं फोडून घेणार आहोत। पण तोपर्यंत तुम्ही मला सांगा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले की नाही? केला असेल तर ठीक आहे, पण नसेल केलं तर पटकन करा बघू, म्हणजे पुढे येणारे असे साधे सोपे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील बरं का। आता बघा, ही दोन्ही अंडी ना ह्या वाटीमध्ये काढून घेतलेत। आता जर आपण ही बाजूला ठेवत, पुढे कुठे वापरायचे ना ते तर तुम्हाला मी सांगतेच। आता एक इथं वाडगा घेतलाय आणि त्याच्यामध्ये बघा, रोज आपण कांदे पोहे करण्यासाठी जे पोहे वापरतो का नाही, ते 1 वाटी भरून इतके पोहे घेतलेत। त्याच्यामध्ये आपल्याला ही अंडी घालून घ्यायची आहेत। पोहे काही धुवून वगैरे घेतलेले नाहीत, पण इथं मी निवडून आणि पाकडून घेतलेत बरं का। आता दोन्ही अंडी घातली का नाही, आता छान प्रकारे असं आपल्याला मिसळून घ्यायचं आहे। पोहे आहेत ना ह्या अंड्यामध्येच आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत, म्हणजे वरनं एक्स्ट्राचं कुठलंच पाणी किंवा काहीच वापरायचं नाही आपल्याला। छान प्रकारे मिसळून घ्यायचं आहे। आता बघा, अंड्याचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता। आता इथं मला 2 अंडी ना हे प्रमाण अगदी बरोबर झालं। तुम्हाला वाटलंच तर आणखीन एक अंड ह्याच्यामध्ये फोडून घालून छान प्रकारे मिसळून घेऊ शकता। बघा, पोहेला छान प्रकारे सगळीकडे अंड लागलं की याच्यावरती झाकण ठेवूयात आणि ना आपण हे बाजूला ठेवूया 1-10 मिनिटं भिजण्यासाठी। आता तोपर्यंत ना आपण वाटण करून घेऊयात। तर त्याच्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा, एक मध्यम आकाराचा उभाच कांदा चिरून घेतलाय, तो कांदा घातला। त्याचबरोबर टॅमॅटो सुद्धा उभा चिरलाय पातळ, एक तो घालून घेतला। अद्रक आणि लसूण घातलेला आहे, बस इतकंच घातलं। थोडंसं पाणी घालून ना छान एकदम होता होईल एकदम बारीक याची अशी पेस्ट करून घेतली। तोपर्यंत इथं बघा, आपण जे पोहेमध्ये अंड घालून भिजत ठेवलं होतं ना ते छान प्रकारे भिजलेत 10 मिनिटानंतर। आता ह्याच्यामध्ये बाइंडिंगसाठी आपण घालणार आहोत बेसनचं पीठ। तर 2 चमचे इतकं बेसनचं पीठ घातलं। आता ह्याच्यामध्ये बघा, अद्रक, लसूण, जिरं, मिरची ह्याचा ठेचा घातलेला आहे 1 चमच भरून। तुम्ही अगदी आलं लसूणची पेस्ट घातलात तरीसुद्धा चालेल। चवीनुसार मीठ साधारण अर्धा चमच इतकं, पाव चमच इतकी हळद घातलेली आहे। त्याचबरोबर पाव चमच इतका गरम मसाला घातलेला आहे, अर्धा चमच इतकी धना पावडर घातलेली आहे। त्याचबरोबर लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। तर पाव चमच लाल तिखट आणि 1 पाव चमच इतकं काश्मीरी मिरची पावडर घातलेलं आहे, जेणेकरून रंग छान येईल। थोडीशी कोथिंबीर घातली आणि सर्व आता आपण हाताने मिसळणार आहोत, म्हणजे पोहे आहेत ना त्याला सर्व मसाले असे लागले जातील ना, म्हणून सगळ्यांचा छान प्रकारे एकजीव होईल। आपल्याला वरून पाणी बिनी बिलकुल सुद्धा वापरायचं नाही बरं का। आता तुम्हाला जर ह्याच्यामध्ये भाज्या वापरायच्या असतील ना तर वापरू शकता, जसं की बारीक चिरून कोबी, सिमला मिरची, गाजर एकदम बारीक चिरून किंवा किसून ह्या भाज्या वापरू शकता। बऱ्याच वेळा त्याच भाज्या खाऊन कंटाळलेला असतो, किंवा बऱ्याच वेळा भाज्या सुद्धा घरामध्ये असतात, मग ही रेसिपी आयत्या वेळेस तुम्ही करू शकता। आता बघा, छान असा ह्यांचा एक गोळा होतो, म्हणजे ह्या पिठाला बाइंडिंग आले। तुम्हाला जर मिश्रण घट्ट वाटत असेल तर तुम्हाला ह्याच्यामध्ये अंड वापरायचं आहे। सैलसर वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पोहे वापरू शकता किंवा बेसन पीठ वापरू शकता। आता बघा, इथं मी तुम्हाला छोटासा एक गोळा करून दाखवला, छान प्रकारे होत होता। मग बाकीचे आता जे सर्व मिश्रण आहे ना त्याचे असेच गोळे करून घेणार आहे। बघा, हे पोहे आपल्या अंड्याच्या मिश्रणामध्ये भिजल्यामुळे ना छान प्रकारे नरम झाले, त्याच्यामुळे ह्याचे गोळे तयार होतात, बॉल्स। बघा, इथं आपले इतके हे बॉल्स तयार झालेले आहेत। आता आपण हे तळून घेणार आहोत। तर त्याच्यासाठी बघा, गॅसवरती ना कढईमध्ये तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं। तेल आपलं हलकंच गरम झालं की हे आपण जे गोळे केले ना ते सोडून घेणार आहोत। मस्त छान लालसर रंग येऊपर्यंत तळून घेणार आहोत। गॅस मध्यम ठेवलाय, पण हे जे आपण गोळे घातले ना तर जास्त वेळ तळत बसायचं नाही, कारण का ते पोहेच असल्यामुळे कडक होऊ शकतील म्हणून। त्याच्यामुळे लगेच आपल्याला थोडेसेच तळून घ्यायचे तर लगेच तेलाबाहेर काढायचे। आता बघा, ह्यांची जी साईज होती ती तेलाबाहेर होते तेव्हा कमी होती, आता तळल्यानंतर बघा साईज ह्यांची वाढलेली आहे, तुम्हाला इथं दिसत असेल। हे गोळे मी मध्यम आकाराचे केलेत, म्हणजे जास्त मोठे नाही आणि जास्त छोटे नाही। तुम्ही छोटे छोटे केलात तरी चालेल किंवा मोठे मोठे केलात ना तरी सुद्धा चालेल। आता बघा, छान प्रकारे लालसर रंग हलका आलेला आहे आणि छान प्रकारे हे तळून झालेलं आहे। आता आपण तेलाबाहेर करणार आहोत। वाव, बघू शकता, बघूनच हे दिसायला किती छान दिसतात बरं, आणि खायला देखील छान लागतात बरं का। एक वेगळाच फ्लेवर आहे, तुम्ही आजपर्यंत कधीच ही रेसिपी ट्राय केला नसाल, एकदम नवीन पद्धतीत आहे बरं का। आता सर्व हे बॉल्स तळून झालेले आहेत। एका वेळेसच मी सगळे ह्या तेलामध्ये तळून घेतले। आता जे राहिलेलं कढईमध्ये तेल होतं ना ते जरा कमी केले आणि त्याच तेलामध्ये ना आपल्याला घालायचं तमालपत्र, त्याचबरोबर थोडंसं पाव चमच इतके जिरे घातले। आता आपण बघा, कांदा आणि टॅमॅटोची जी प्युरी केली होती ना एकदम पेस्ट, ती घालून घेणार आहोत आणि छान प्रकारे आपल्याला परतून घ्यायचं आहे। गॅस बारीक करायचा आहे, नाहीतर इथं तळाशी ना आपली कांदा आणि टॅमॅटोची प्युरी चिटकण्याची भीती असते म्हणून। आता याचा कच्चापणा जाऊपर्यंत आपल्याला फार छान प्रकारे असं हलवत राहायचं आहे, म्हणजे ह्याचा कच्चापणा जाईल, छान प्रकारे ग्रेव्ही होईल।
आता याच्यामध्ये घालायचे आपल्याला हळद पाव चमच इतकं, लाल तिखटामध्ये बघा मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे 2 चमचा इतका, त्याचबरोबर पाव चमच इतकी कश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमच गरम मसाला, अर्धा चमच धना पावडर आणि तेलामध्येच इथं ना थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. वरून घालण्याच्या वेळेस तेलामध्ये घातली ना तर तिचा फ्लेवर छान असा उतरतो. आता तेल सुटूसपर्यंत ना मसाल्याला आपल्याला छान प्रकारे परतत राहायचं आहे, तरच आपली ह्याची ग्रेव्ही ना छान प्रकारे होते. बघा आता तुम्हाला इथं तेल सुटलेलं दिसत असेल, जसं की आपली ही ग्रेव्ही छान झाली ना तरच आपली भाजी टेस्टी होणार आहे बरं काय. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी. पाणी बघा गरमच वापरायचं आहे, थंड वापरायचं नाही. तर बघा जर इथं मी पाणी कमीच वापरलं, साधारण अर्धा ग्लास इतकं वापरलेलं आहे. तुम्हाला कितपत करायचं आहे त्याच्यानुसार पाणी वापरू शकता. आता याच्यावरती झाकण ठेवूयात, अर्धवट असं झाकण ठेवायचं एक 3 ते 4 मिनिटासाठी मध्यम आचेवरती. तोपर्यंत बघा आपण हे जे बॉल्स केलेत ना एकदम सॉफ्ट झालेले आहेत. तुम्हाला इथं मी मोडून दाखवते म्हणजेच की नरम झालेत. तुम्ही हे मुलांना सॉससोबत खायला दिलात ना, नाश्त्याच्या वेळेस असो किंवा मुलांना मधल्या वेळेस खाण्यासाठी टिफिनमध्ये, एकदम बेस्ट असा हा मुलांचा नाश्ता होतो. अगदी आवडीने मुलं फस्त करतात अंड्याचं असल्यामुळे. आता तोपर्यंत बघा ही आपण जी ग्रेव्ही केली ना त्याला छान अशी उकळी आली. आता आपण तयार केलेले हे जे गोळे आहेत ना ते सोडून घेणार आहोत. आतापर्यंत बघा आपण ग्रेव्हीमध्ये मीठ नव्हतं घातलं, तर आता आपल्याला घालायचं चवीनुसार मीठ. आपण जे गोळे केले ना त्याच्यामध्ये मीठ घातलं, त्याच्यामुळे इथं जरा जपूनच मीठ वापरायचं आहे. आता वरून थोडीशी कसुरी मेथी ना हातावरती अशी चोळून घालायची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत. तुम्हाला बघा आत्तापर्यंतच्या रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं मी, तर ह्या रेसिपीला ना एक कोफ्ता करी अशी म्हणते किंवा अंडा कोफ्ता करी म्हणू शकता. आता तुम्ही ह्या रेसिपीला काय नाव द्याल ना नक्की मला कमेंटमध्ये सांगा. सर्व छान प्रकारे एकदा ढवळून घ्यायचं. आता ह्याच्यावरती अर्धवट झाकण ठेवायचं एक 2 ते 2.5 मिनिटासाठी, म्हणजे छान प्रकारे हे कोफ्ते जे आहेत ना ह्या रस्स्यामध्ये शिजले जातील, जेणेकरून ते सॉफ्ट होतील आणि खायला देखील चविष्ट लागतात ह्याच्यामध्ये हा ग्रेव्ही किंवा हा मसाला गेल्यानंतर. आता झाकण काढलं बघा एक 2 ते 3 मिनिटानंतर छान ह्याला उकळी आले आणि वाव बघू शकता. नेहमी आपण त्याच भाज्या खातो आणि केव्हा तरी भाजीला सुद्धा आपल्याकडे काही नसतं बघा बनवायला किंवा सुचत सुद्धा नाही. मग ही आगळी वेगळी अशी तुम्ही ही रेसिपी करू शकता. बघा छान दाटसर झाले, ग्रेव्हीसुद्धा छान आपली मिळून आलेली आहे बघा. बघूनच अगदी खावंशी का अशी झालेली आहे. आणि जे आपण हे कोफ्ते सोडले ना ते सुद्धा छान प्रकारे फुललेले आहेत बघा ह्या रस्स्यामध्ये. आणि म्हणजे अगदी अगोदर कुठलीच तुम्हाला पूर्वतयारी करायला लागत नाही, 10 ते 15 मिनिटामध्ये तयार होते. हे तुम्हाला बघूनच समजत असेल, मी काही वेगळी सांगायची गरज नाही. आता ही एक कोफ्ता करी तुम्ही भातासोबत खाऊ शकता, त्याचबरोबर रोटी असते ना आपली बिना तेलाची करतो बघा आपण फुलके, त्याच्यासोबत खूप छान अशी लागते. अगदी ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी त्याच्यासोबत सुद्धा खूप छान लागते. आता तुम्हाला हे जे कोफ्ते आहेत ना ते थोडेसे मी तोडून दाखवते. तुम्ही विचार सुद्धा केला नसेल ना ह्या रेसिपीचा, आहे का नाही एकदम सोपी. मग पटकन एक लाईक ठोका. आणि कोफ्ते बघा छान नरम झालेत का नाही, आहे का नाही मग आजची आगळी वेगळी आणि नवीन रेसिपी. मग पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये, म्हणजे ते सुद्धा नक्की करून पाहतील. मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल. चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.